रोहित पवार यांनी पुन्हा एकदा व्हिडिओ ट्विट केलेला आहे माणिकराव कोकाटेंचा आणि हा 24 सेकंदाचा जवळपास व्हिडिओ आहे। याआधी 16 सेकंदाचा व्हिडिओ समोर आणलेला होता। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे कान टोचत नाराजीही व्यक्त केलेली आहे। पण कोकाटे मात्र म्हणतात की फडणवीसांनी तो व्हिडिओ बघितलाच नाहीये, केवळ मीडियामध्ये चाललेल्या बातम्यांवरूनच फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली असं म्हणत फडणवीसांनाच त्यांनी चुकीचे ठरवलंय। मुख्यमंत्र्यांनी तर जर व्हिडिओ बघितला तर ते नाराजी व्यक्त करणार नाहीत असं माणिकराव कोकाटे म्हणालेले आहेत। तर या प्रकरणावरती चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, आपण पाहूयात। मला असं वाटतं की अतिशय चुकीचं आहे। अशा प्रकारे विधान भवनामध्ये ज्यावेळेस चर्चा चालते त्यावेळेस आपलं कामकाज नसलं तरीही आपण त्या ठिकाणी सिरियसली बसणं गरजेचं आहे। साधारणपणे एखादे वेळेस असं होतं की तुम्ही कागदपत्र वाचता, बाकी गोष्टी वाचता, पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही। अर्थात त्यांनी त्या ठिकाणी खुलासा देखील दिलेला आहे की मी काही रमी खेळत नव्हतो, अचानक ती पॉपअप झाली। पण ते जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी एकूण जे काही घडलेलं आहे ते काही आम्हाला भूषणावं नाही। मुख्यमंत्र्यांना ब्रीफ मी या ठिकाणी केलेलं नाही, माझ्याकडून मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलेलं नाही आणि त्यांच्याकडून चौकशी पण झालेली नाही आहे। त्याच्यामुळे त्यांचा समज होणं साहजिक आहे। मीडियावरती विश्वास ठेवून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेटमेंट केलेलं दिसतंय, परंतु तसं प्रकारचं कुठलंही काम मी रमी या ठिकाणी खेळलो नाही आणि खेळणं बरोबर नाही। मी 25 वर्षापासून विधानसभेमध्ये आहे। विधानसभेचे नियम कायदे मला सगळे समजतात। विधानसभेमध्ये काय करावं, विधानसभेमध्ये काय करू नये, विधान परिषदेमध्ये काय करावं, काय करू नये याच्या नियमाची मला पूर्णपणे काळजी आहे आणि हे 25 वर्षापासून मी ते नियम पाळतो। आता कोकाटेजीने स्वतः आपली भूमिका व्यक्त केली आहे, त्यामुळं देवेंद्रजींनी सांगितलं आहे की या विषयाची चौकशी करतील आणि यात काही तथ्य आढळलं तर कोकाटेजीने आपला त्या ठिकाणी म्हणणं मांडलं, तर त्यामुळे मी काय त्या विषयात बोलणे काही योग्य नाही।